लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय। वर्षाकाठी तब्बल 50,000 कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेवर खर्च होतोय। त्यामुळे आता इतर योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती समोर येते। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडक्या बहीण योजना सुरू केली आहे आणि त्याचा फायदा महायुतीला झाला। लाडक्या बहिणीमुळे महायुतीतील सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलं। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नसून त्यात वाढ करण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय। सध्या कोट्यावधी रुपये लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी सरकार महिन्याला 4,000 कोटी रुपये खर्च करते। लाडक्या बहीण योजनेचा तिजोरीवर भार कमी करण्यासाठी आता सरकार इतर योजनांना कात्री लावणार असल्याची माहिती समोर येते। आनंदाचा शिदा, शिवभोजन थाली योजना सरकार बंद करणार असल्याची माहिती मिळतेय। तसं झाल्यास राज्यातील लाखो गरीब कुटुंबाची दिवाळी गोड कशी होणार असा सवालही आता उपस्थित होतोय। गरिबांना 10 रुपयात शिवभोजन थाली मिळते, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार होतोय। त्यामुळे सर्वसामान्यांना 10 रुपयात पोटभर जेवण मिळण्याची शिवभोजन थाली योजना बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।